ठेवितो हा पायी जीव थोडा सहज बोलणे हित उपदेश करून सायास शिकविते कया दावे तसे वावे उतराई ठेवितो हा पायी जीव थोडा कामने वस्त धेनुवे सुजिती तैसे मज येती सांभाळीत कया दावे तसे वावे उतराई ठेवितो हा पायी जीव थोडा विठ्ठले सेवक झालो सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज
कारुण्य सिंधू बमदुःखहारी तुझ बिन शंभो मुझ कोण तारी गिरदान गंडम विलभृंगखंडम चलच्चार शंडम जगत्राण शंडम लसदंत कांडम विपद भंड शिवप्रेम पिंडम भजे वक्रतुंडम केंद्रहाराय त्रिलोकनाय माईक बराबर नाही रे भाऊ. कीर्तन आहे का? इथं आपल्या घराजवळ नाही का तो मंदिर बजरंग बलीचं दळांच्या घराजवळ होतं नाही का? नाही बदलाव ऐकत आहोत. त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याशुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय आयोग विटे तटे विमरत्यं वरं पुंडलिकाय दातुं मुनीन्द्र समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् पांडुरंगा करू प्रथम नमः पांडुरंगा करू प्रथम तुझे चरण संताजिया तुझे चरण संताजिया जागविती काय द्यावी त्याचे भावी उतराय तो हा पाय जीव थोडा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगतवंदनीय जगद्गुरु संत श्रेष्ठ शिवाजी महाराज संत श्रेष्ठ शिरोमणी शिवाजी महाराजांचे आद्यगुरु असणारे देहू निवासी जगद्गुरु तुकोबाराय यांच्या 4 सरणांचा आपण आजच्या सेवेकरता अभंग निवडलेला आहे. विठ्ठल सेवेकरता निवडलेला बघ 4 चरणांचा 4 कडव्यांचा सर्वांचा पाठातला सर्वांचा मुखपाठ असलेला सर्वांचा कानपाठ असलेला हा 4 चरणांचा अभंग आजच्या सेवेकरता आपण निवडलेला आहे. विठ्ठल अल्पसा पर्याय द्यायचा तो म्हणजे असा की सालावाद प्रमाणे कार्तिक पौर्णिमेनिमित्त या नागपूर नगरीमध्ये छोटं मोठं असणारं बजरंग नगर आणि या बजरंग नगर मध्ये मला सेवा मिळाली आणि ज्यांच्यामुळे मी या नारदाचा गादीवर आहे त्यांनी मला तारीख दिली असे असणारे आमचे आशीर्वाद खडसे ते इथं उपस्थित नाही तरी पण त्यांच्या चरणी दंडवत करतो आणि गायनाचार्य देवानंद महाराज यांचे चरणी दंडवत करतो आणि त्यांचं नयन महाराज त्यांच्या मृदुंगावर थाप टाकल्यावर मला समजलं नयन महाराज तुमचे चरणी दंडवत करतो वैष्णव महाराज तुमचे चरणी दंडवत करतो आणि गायनाचार्य रुद्र महाराज यांच्या चरणी दंडवत करतो विनिकर तुमचे चरणी दंडवत करतो आणि सर्वांच्या ताळकरी माळकरी यांच्या सर्वांच्या चरणी दंडवत करतो आणि माता मावळे तुमची चरणी दंडवत पुरुष मंडळ तुमची चरणी दंडवत आणि माझ्या वडील सुद्धा उपस्थित आहे त्यांची चरणी दंडवत करतो आणि आजच्या सेवेला सुरुवात करतो. प्रथम चरण सांगतात काय सांगू आता संतांचे उपकार
गर्दीचे तर